म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय जे निवडणुकीच्या प्रचारासाठी जे आले आणि प्रचार केला हा विकासाच्या मुद्द्यावर केला, कोणाच्याही वरती टीका टिप्पणी केलेली नाही। ती रोहित पवारांचं महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये मोठे डॉन आणि गुंड असल्याची भावना कर्जत जामखेडमध्ये तयार झाली आणि थोड्याफार फरकाने जो पराजय माझा झाला त्याचा निश्चित स्वरूपामध्ये बदला घेण्याचं चित्र आज मला प्रत्येक बूथवरती दिसतंय। असं वाटतं की रोहित पवारांना जे 19 मध्ये साधलं, जे 24 मध्ये त्यांनी पैशाच्या जोरावरती विजय मिळवला, ते सर्व त्यांचे सहकारी साथ सोडून आमच्याकडे आले। त्यांची जी कार्यपद्धती आहे कामाची आणि मतदानाच्या वेळेस मतदान कसं घ्यायचं ही कार्यपद्धती आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी ओळखली असल्या कारणानं या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना अनेक ठिकाणी त्यांच्या पैशाच्या गाड्या अडवल्या, पैसे परत पाठवले, पण 24 ला अल्पशा मताने विजय प्राप्त केला। त्यामुळं बेसुमार आणि बेसूट असे आरोप करायचे आणि मोठ्या व्यक्तीवरती आरोप करायचा त्यांचा जो फंडा आहे तो सपशेल या नागरिकांनी त्यांना आता पराजय दिसत आहे आणि पराजयाच्या भावनेतून अशा प्रकारचं ते वक्तव्य करतात। म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय जे निवडणुकीच्या प्रचारासाठी जे आले आणि प्रचार केला हा विकासाच्या मुद्द्यावर केला, कोणाच्याही वरती टीका टिप्पणी केलेली नाही आणि अशा स्वरूपावर ते जे बोलतायत ती रोहित पवारांचं महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये मोठे डॉन आणि गुंड असल्याची भावना कर्जत जामखेडमध्ये तयार झाली आणि लोकांना अतिशय मोठ्या प्रमाणात हॅरेसमेंट देखील केलं। आणि त्याचबरोबर त्यांनी आता जे आमसभा घेतल्या त्यामध्ये तर अधिकाऱ्यांना एवढं खालच्या पातळीवर झापलं, त्यामुळे अतिशय तीव्र आणि चिडीची भावना त्यांच्या संदर्भात निर्माण झाली। त्यामुळं मतदारांनी आता निर्णय केलाय की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये रोहित पवारांच्या सांगण्यावर, बोलण्यावर आणि त्यांच्या विचारावर मत द्यायचं नाही। भारतीय जनता पार्टी हे विकासाला मत द्यायचंय आणि थोड्याफार फरकाने जो पराजय माझा झाला त्याचा निश्चित स्वरूपामध्ये बदला घेण्याचं चित्र आज मला प्रत्येक बूथवरती दिसतंय आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यावरती टीका करण्यापेक्षा तुम्हाला गेल्या वेळेस 43 मतं होते, यावेळेस 622 फरकाने का पडले आणि आता तुमचे उमेदवारच तुमचा नीट प्रचार करत नाहीत, तुम्हाला प्रचारालाच अनेक ठिकाणी येऊ देत नाहीत, गेले प्रचाराला तुमच्या समोर सभेलाच माणसं बसत नाहीत, म्हणून तुम्हाला नगरला, पुण्याला मुलाखती घ्याव्या लागल्या आणि फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी उमेदवार भरलेले आहेत। त्यामुळे आता उद्या चित्र स्पष्ट होईल।